मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप इयत्ता 8वी साठी एक घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या. हे आज आपल्याला शिकायचं आहे. खरं तर हे आपल्याला 5वीला आणि नियमित अभ्यासक्रमामध्ये 6वीला झालेलं आहे. तरी देखील एक उजळणी व्हावी आणि आपल्या ह्या स्कॉलरशिपच्या जे उदाहरणं आहेत आपल्या परीक्षेत येणारी ती जरा चटकन व्हावीत यासाठी याची उजळणी घेणं खूप आवश्यक आहे. समसंख्या, आता मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी खूप छोटीशी व्याख्या दिलेली आहे. 2 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. याचा अर्थ या समसंख्यांना 2 ने संपूर्ण भाग जातो आणि बाकी 0 उरते. निशेष भाग जाणे याचा अर्थ बाकी 0 उरते. मग आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 2 असं इंग्लिश मध्ये आपण ज्याला म्हणतो, 2च्या विभाज्यतेची कसोटी. विभाज्यतेच्या कसोटी आपल्याला माहिती आहे, 2ची, 3ची, 5ची, 6ची, 11ची. तर 2च्या विभाज्यतेची कसोटी यावरून आपण ठरवू शकतो एखादी संख्या समसंख्या आहे किंवा नाही. आता विभाज्यतेची कसोटी काय सांगते बघा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक संख्या कुठे असायला पाहिजे? एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आता कसोटी काय सांगते? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक संख्या एकक स्थानी, कोणतीही एक संख्या एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. याचाच अर्थ 2 ने निशेष भाग जातो म्हणजे त्या प्रत्येक संख्या ज्यांना 2 ने भाग जातो त्या समसंख्या असतात. उदाहरणार्थ मी दाखवून देतो. 52. आता बघा, याच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजेच ही समसंख्या आहे. 608 बघू आपण, एकक स्थानचा अंक आहे 8, अर्थातच याला 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजेच ही समसंख्या आहे. 884. पहा तुम्ही, या ठिकाणी एकक स्थानी 4 आहे म्हणजेच या संख्येला देखील 2 ने पूर्ण भाग जातो. म्हणून ह्या समसंख्या आहेत. मला वाटते तुम्ही एकाच वेळेला 2 गोष्टी शिकत आहात. एक म्हणजे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी फॉर 2 म्हणजे 2ची विभाज्यतेची कसोटी आणि समसंख्या. आता पाहूया विषम संख्या. म्हणून मी विषम संख्या ओळखू येण्यासाठी एक छोटंसंच वाक्य लिहिलंय. भलं लांब लचक मोठं वाक्य दिलं नाही. कारण का? 2 ने भागले असता बाकी 1 उरते. याचाच अर्थ निशेष भाग जात नाही. निशेष भाग जात नाही. कशाने? 2 ने. बघा, हे महत्वाचं आहे. 2 ने निशेष भाग जात नाही. कारण काय? या ठिकाणी 1 उरते. अशी संख्या म्हणजे विषम संख्या. बघा, मग आता विषम संख्या कशी ओळखायची? बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती समसंख्या. मग विषम संख्या ओळखणं किती सोपं आहे. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, पहा, आपोआपच व्याख्या पाठ करायच्या नाही, समजून घ्यायच्या. हे फार महत्वाचे. पाठ करत राहिलो की आपण नक्की विसरतो. म्हणून बघा, समसंख्या सांगते की एकक स्थानी यापैकी एखादा अंक असावा. मग विषम संख्या कोणती असणार आहे? हा अंक नसताना जे अंक इथे असतील एकक स्थानी, म्हणजेच 1, 2 इकडे आहे म्हणजे इथे 3 असला पाहिजे. 4 समस्थानी आहे, समसंख्येच्या बाबतीत आहे म्हणजे इथे 5. इथे 6 आहे म्हणजे या ठिकाणी 7 असला पाहिजे. इकडे 8 आहे म्हणजे इकडे 9 असला पाहिजे. बघा,
आपल्याकडे व्याख्या तयार झाली. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्या विषम संख्या असतात. एक उदाहरण दाखवतो मग मी तुम्हाला. पहा, 31 का बरं ही विषम संख्या आहे? हिला दोन्ही भागले असता बघा, दोन्ही भागले असता 15 भागाकार येतो, कारण 15 दोन्ही 30 आणि बाकी 1 उरते. बरं, भागाकार करण्याच्या ऐवजी सुद्धा आपण हा जर नियम इथे लावून बघा, एकक स्थानी 1 आहे म्हणजेच ही विषम संख्या आहे. बघा 963 का बरं ही विषम संख्या आहे? एकक स्थानी 3 आहे. 525 बघा तुम्ही, या 5 कडे बघायचं, या 5 कडे नाही, कारण एकक स्थानी म्हटलंय, इकडच्याला शतक स्थान झालं, मग ही देखील विषम संख्या आहे. आता विषम संख्येच्या बाबतीमध्ये आणि समसंख्येच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मी नेहमी सांगतो, दोन समसंख्यांमध्ये सम किंवा विषम संख्यांमध्ये कितीचा फरक असतो बघा. विषम संख्यांमध्ये आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा मी शब्द वापरतो, दोन सम किंवा विषम संख्यामध्ये, पण कोणत्या माहितीये? क्रमवार. हा शब्द मी मुद्दाम तिथे लिहिला नाही, तुम्हाला समजण्यासाठी हा महत्वाचा आहे. दोन, आता मग लक्षात घ्या, दोन क्रमवार सम किंवा विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. उदाहरण बघा, विषम संख्या आधी समसंख्येचं दाखवतो. 6 व 8 कितीचा फरक आहे बेटा या दोघांमध्ये? 2चा फरक आहे. 7 व 9 या दोन विषम संख्या आहेत, इथं देखील 2चा फरक आहे. आता आपण विषम संख्येबद्दल आणखी थोडीशी माहिती घेऊ. आता पहा, दोन विषम संख्यांची बेरीज करू आपण. दोन विषम संख्यांची बेरीज कशी असते पाहूया. दोन विषम संख्यांची बेरीज, ही बेरीज, सोपी बेरीज घेऊ आपण. पहा, 3 अधिक 5 8 आहेत का? 7 आहेत. हा बघा, 3 अधिक 5 8. दोन विषम संख्यांची बेरीज 8 आहे, म्हणजे अर्थातच समसंख्या आहे. आता दोन विषम संख्यांचा गुणाकार बघू. दोन विषम संख्यांचा गुणाकार तो कसा असतो बघूया. सम असतो का विषम असतो? हेच उदाहरण घेऊ. 3 गुणिले 5 15. बघा, 15 ही कशी आहे? विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांची बेरीज मात्र समसंख्या आहे, पण दोन विषम संख्यांचा गुणाकार मात्र हा समसंख्या नाही, विषम संख्या आहे. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषमच, पण दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. आता बघूया, एखाद्या समसंख्येला 12 भागिले विषम संख्येने भागून बघू आपण, म्हणजे 3 ने भागू. पहा, समसंख्येला विषम संख्येने भागतोय आपण, आलेला भागाकार 4, अर्थातच समसंख्या आहे. ह्या काही महत्वाचे गुणधर्म विषम संख्येच्या बाबतीत आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. यानंतर आपण शिकणार आहोत ते मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय नेमक्या लक्षात घ्या. ज्यांचे विभाजक फक्त 1 आणि स्वतः ती संख्या हे दोनच विभाजक असतात, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरण बघा, एक उदाहरण दाखवतो तुम्हाला मी. उदाहरण बघू आपण. 5. आता या 5चे जर का विभाजक जर आपण पाहायचे ठरवले तर 1 ने 5 ला भाग जातो. आता 2 5 पेक्षा लहान, आता विभाजक म्हणल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा छोट्या संख्या असायला पाहिजे. 2 नी 5 ला भाग जात नाही, 3 नी जात नाही, 4 नी जात नाही, म्हणजे याचे विभाजक फक्त 1 व स्वतः 5, म्हणून 5 ही संख्या मूळ संख्या आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ज्या संख्येचा संख्येचे विभाजक 1 आणि ती संख्या. दुसरा बघू आपण 19. बघा, 19 ही संख्या. 19 याचे जे विभाजक आहे ते 1
अर्थातच कोणत्याही संख्येचा अविभाजक हा एक असतो, म्हणून तिला मूळ संख्या म्हणायचं नाही, हे एक नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येकाचा विभाजक एक हा असणारच, मग ती मूळ संख्या असो का संयुक्त संख्या असो. मग आता मूळ संख्या कशावरून ठरवणार? ती दुसऱ्या कोणाच्याही पाढ्यात नसावी किंवा पटीत नसावी. हे तुम्हाला समजण्यासाठी हा शब्द वापरला. गणिताच्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं की तिला फक्त दोनच विभाजक असले पाहिजेत, ते म्हणजे स्वतः ती संख्या 19 कुणाच्याही पाढ्यामध्ये येत नाहीत, म्हणजेच तिचा विभाजक फक्त 1 आणि स्वतः 19 आहे, म्हणूनच 19 ही संख्या मूळ संख्या आहे. आता 1 ते 100 पर्यंत जर का विचार केला तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. आपल्याकडे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. हे पाठच करून ठेवा आणि स्वतः तुम्ही चेक सुद्धा करू शकता. 1 ते 100 पर्यंत लिहून ज्या ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्यांच्या खाली अंडरलाईन करा, मोजून पहा, नक्की 25 आहेत. त्यानंतर 2 ही एक संख्या आहे. बघा 2, तुम्ही 2 ही समसंख्या आहे, एकमेव अशी समसंख्या आहे की तिचे विभाजक 1 आणि ती संख्या हे दोनच विभाजक आहेत, म्हणून 2 ही एकमेव समसंख्या. तर समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे. बघा बोलण्यात त्या मी जे काय बोलतो ते लक्षात घ्या. 2 ही एकमेव समसंख्या अशी आहे की जी मूळ संख्या आहे. बघा उरलेल्या सगळ्या ज्या समसंख्या आहेत, मग 4 असेल, 6 असेल, 8 असेल, त्या संपूर्ण संयुक्त संख्या आहेत. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, इकडे बोलूया. सोप्या भाषेत सांगण्यासाठी सांगतो तुम्हाला मी की संयुक्त संख्या म्हणजे ज्या कोणाच्या तरी पाढ्यामध्ये येतात किंवा कोणाच्या तरी पटीत येतात, याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. पण आता गणिताच्या भाषेत मांडण्यासाठी नीट बघा, 1 पेक्षा मोठ्या म्हणजे 2 चालेल का? नाही. का बरं 2 नाही चालणार? कारण आपण आत्ताच पाहिले की 2 ही मूळ संख्या आहे. बरं ठीक आहे, मग आता असं म्हणू आपण 1 पेक्षा मोठ्या व मूळ संख्या नाहीत. इथे कोणाचा पत्ता कटला? 2चा पत्ता कटला, कारण 2 ही काय मूळ संख्या आहे. त्या सर्व संयुक्त संख्या आहेत. म्हणजे 1 ही 1 पेक्षा मोठी असली पाहिजे आणि मूळ संख्या नसली पाहिजे. म्हणजे 1 ही नको आणि 2 ही नको. याचाच अर्थ 1 ही संयुक्त संख्या नाही. मग मूळ आहे का? मूळ पण नाही. म्हणून मी इथे एक लिहिलंय बघा, 1 ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. मग 2 काय? 2 तुम्हाला माहिती आहे की 2 ही मूळ संख्या आहे. याचा अर्थ संयुक्त संख्या कुठून सुरू होती? 3. पण तुम्हाला माहिती आहे 3 देखील मूळ संख्या आहे. का बरं? कारण 3 ही 3 चे विभाजक 2च आहेत, ते म्हणजे 1 आणि स्वतः 3. मग 3 नाही 4 बघा, अर्थात संयुक्त संख्या आहे, कारण ते 1 पेक्षा तर मोठी आहे आणि ती स्वतः मूळ संख्या पण नाही. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितल्यासारखं ती इतर पाढ्यामध्ये येते. उदाहरणार्थ 2च्या पाढ्यात 4 येतात, म्हणजे ती त्याच्या पटीत आहे, म्हणजेच ती संयुक्त संख्या आहे. तर अशा किती संयुक्त संख्या आहेत आपल्या 1 ते 100 पर्यंत? एकूण 74 संख्या संयुक्त संख्या आहेत. 2 गोष्टी कायम लक्षात ठेवा, 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 2 मात्र ही एकमेव अशी समसंख्या आहे की ती मूळ संख्या आहे. आणि मूळ संख्या म्हणजे जिला फक्त 2च विभाजक असतात, 1 आणि स्वतः 3 संख्या. आता आपण शिकणार आहोत ते जोडमूळ संख्येबद्दल आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत ते जोडमूळ संख्या. मी तुमच्यासाठी या ठिकाणी एक छोटीशी व्याख्या लिहिलेली की 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. आता उदाहरणार्थ बघूया, 2चा फरक 3 व 5 बघा, त्याच्यानंतर 7, 5 व 7 असं घेऊ आपण, 5 व 7, कारण आपण 7 व 11 केलं असतं तर त्या जोडमूळ झाल्या नसत्या. लक्षात घ्या, 11 व 13 यांना जोडमूळ संख्या का म्हणायचं? कारण या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे? 3 आणि 2 5, 2चा फरक आहे. 5 व 7 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 11 व 13 यांच्यामध्ये देखील 2चा फरक आहे. यांना आपण म्हणतो जोडमूळ संख्या. या मूळच संख्या असल्या पाहिजेत, एक मात्र लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल की सर मी 10 व 12 घेऊ का? तर हे चालणार
नाही, कारण या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत. कसं पाहिजे आपल्याला? मूळ संख्यांच्या जोड्या. हे मुख्य महत्वाचं गोष्ट आहे. 3 व 5 दोन्ही मूळ संख्या आहेत, पण दोघांमधला फरक हा 2चा आहे, म्हणजेच त्या जोडमूळ संख्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13 अशा या जोडमूळ संख्या आहेत. आता बघूया या जोडमूळ संख्या आपल्या 1 ते 100 मध्ये किती आहेत. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 पर्यंत या जोडमूळ संख्या आहेत 8. किती संख्या आहे? 8. सोडून याचा अर्थ 1 हा अंक सोडून किंवा 1 ही संख्या सोडून इतर कोणता सामायिक विभाजक नसतो. बघा, ज्या 2 किंवा अधिक संख्यांना, इथे ही अट नाहीये की तुम्ही मूळ संख्याच घ्या. जोडमूळ संख्येमध्ये मात्र मूळ संख्याच पाहिजे होत्या आणि 2चा फरक पाहिजे होता. बघा, 2चा फरक असेल तर जोडमूळ संख्या. इथे काय आहे? फक्त या 2 संख्या दिल्या असतील तर दोघींमध्ये, 2 पेक्षा जास्त संख्या दिल्या असतील तर त्या सर्वांमध्ये फक्त 1 हा सामायिक अवयव असला पाहिजे, सामायिक विभाजक असला पाहिजे, तरच त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतो. आता उदाहरण बघा तुम्ही, 11 आणि 12. 11 आणि 12 ही संख्या, यात फक्त ही मूळ संख्या आहे तर ही संयुक्त संख्या आहे, पण यांना आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो, कारण या दोघींमध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. दुसरा कोणताही विभाजक या दोघींचा सामायिक विभाजक नाही. 11, 12. तुम्ही म्हणाल 21, 22. मुद्दाम हे 2 उदाहरणं मी तुम्हाला घ्यायलो, म्हणजे क्रमागत संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात. क्रमागत नैसर्गिक संख्या या नेहमी सहमूळ संख्या असतात, कारण त्या दोघींमध्ये काय असते? केवळ 1 हा सामायिक विभाजक असतो, इतर कोणतेच सामायिक विभाजक नसतात. आता दुसरं एक उदाहरण देतो जे क्रमागत नाहीये, 25 व 28. आता हे बघा, ह्या देखील सहमूळ संख्या आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. बरं का, हे एक लक्षात घ्या, या दोन्ही संयुक्त संख्या आहेत, परंतु यांच्यामध्ये सामायिक अवयव किंवा सामायिक विभाजक, अवयव म्हणण्यापेक्षा आपण येथे महत्वाचं की सामायिक विभाजक हा एकच आहे, म्हणून यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. आता या 3 गोष्टी खूप महत्वाच्या, ज्या तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेतील उदाहरणे सोडवण्यासाठी हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला खूप मदत होते. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. बघा, 1 ते 10 पर्यंत म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ही बेरीज आहे 55. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची, इथे अट बघा, इथे सगळ्याच्या सगळ्या आल्या, इथे फक्त कोणत्या आल्या? समसंख्या, म्हणजे 2, 4, 6, 8, 10 यांची बेरीज असते 30. 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. विषम संख्या म्हणलं की कोणती आली? 1, 3, 5, 7, 9 या विषम संख्यांची बेरीज आहे 25. ही गोष्ट मात्र तुम्ही या तिन्ही महत्वाच्या लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये स्पीड विथ अॅक्युरसी पाहिजे असते, याचा उपयोग होईल. मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, यासाठी आपल्या टीचरांची देखील मदत